ठुसक्या! ए, ठुसक्याचा बच्चा! कामात आहो अरे खाली ये पटकन आणि दूध घेऊन जा गाडीवर. तसाच राहते कामात राहिलो का आवाज मारते रिकामा झालो तर मग तुला काम नाही करत ठुसक्या! ये इकडं, दूध घेऊन जा. अरे पहिल्या, ये लवकर. बोल अरे दूध घेऊन जा म्हणलं. दूध. अच्छा बाबा, ठुसक्या. धन्यवाद पंचफुला तुझी चिंता आहे तुझी मला आय लव्ह यू दिवसभर तू मला दिला हो ना? हो आणखी काही लागतंय का? देतेस का एक मौका दे मौका दे मौका असं कशी कमरेत तुझ्या तुझ्या झाला का? काय झाला? इकडे ये रे कातोंड्या. हा दूध काय तुझ्यासाठी होता का? मग हा? तुझ्यासाठी होता? आता तू म्हणलं तू घेऊन जा म्हणून अरे घेऊन जा म्हणलं, पिऊन घे नाही म्हणलं. अरे बाई मला एक सांग मी कोणाला म्हटलं तुम्ही त्या दारू घेऊन आलास का हा? तर तो का दारू घेऊन येते का शिशी धरून येते हा? काय माणूस आहे. अरे हा दूध नवीन नवऱ्या नवरीसाठी होता. हा काय? दूध पाणीवर नेऊन ठेवायचं होतं. हा दूध नवीन नवरा नवरीसाठी होता बस, सगळं पिऊन घेतला तू ना. बापा, नाही पैसे तर मी तर पेलो काय? म्हणजे हा आटो वाटो दूध केला चुप रे तू. लहानपणा सांगते तिथं पिऊन टाकलं. प्यायला सांगितलं होतं. आता मार्केट मध्ये विचारलं तर काय सांगेन मी? चांगला बोक्याला पेला म्हणून सांग आ? कोण का म्हणतात असं काय? बोके इज्जत राहते ना अरे सगळं नाटक नाटक दूध बनवलं होतं मी. सगळं काजू, बदाम टाकून टाकून नाटक बनवलं होतं. आता काय उत्तर देऊ मालकीन बाईले? चांगलो ना बोक्याला पेला म्हणून सांग ना मी काय म्हणतो हा म्हणजे दूध आटो वाटो करतात तो म्हणजे त्यांचा हनीमून साठी हो का आता मी पेलो मला नवीन नवरा समजला जास्त शाळेला म्हणू नको. चल आपला हनीमून करून टाकू तू म्हणजे ना नवीन नवीन नवरा नवरीसाठी राहतो आता मी पेलो आता मीच समज जास्त शाळेला म्हणू नको. आपण दुसरं ठुसक्या. सांगलो ना पंचकले माझं नाव पचकले आहे काय रे? हा? माझं नाव चांगलं पंचफुला आहे, पंचफुला. सांगून ठेवते. त्या बैताळ माणसाचं नाव ठरत ए! अरे तुझ्या नावाच्या किंबदरी चुकलं ना तुझ्या नावाचा पुरा पचका होते दुसऱ्याला म्हणू नको. माझ्या बापानं माझं नाव ठेवलं पंचफुला. मी पंचमीच्या दिवशी जन्माला आलो ना म्हणून माझं नाव पंचफुला. पंचमीच्या दिवसात जन्माला आलीस नाही तर काय? नागपंचमीच्या दिवशी जन्माला आलीस तीस ना तर तुझ्या बाबा तुझं नाव नागपंचमी ठेवलं हो का? तुझ्या मुलाने तू जन्माच्या वेळेस एखादा दिसला असून फुटका म्हणून तुझ्या बापानं नाव ठेवलं त्या ठुसक्या. माझ्या बापानं नाही ठेवलं माझ्या मायने नाव ठेवलं माझा हो का? बरं झालं, बरं झालं. असं वर पाहता पाहता तुझ्या मायला एखादं फुगड नाही दिसलं. नाही तर तुला नाव ठेवलं असतं घुबड्या. माझ्या मायला वरती पाहायची काही गरज नाही बाकी मी कसा इशाऱ्याला आण चोरलं असं आखूड पैदा झालो तर निघता बरोबर माझी माय म्हणली अगे मा ठुसक्या निघला तेव्हा माझ्या नावाला ठुसक्या असं नाव पाहिजे बंदुकीतून गोळी निघण्यासारखी नाही तर पेच्या खाली ए, माना माणुसकीनं काय सांगून ठेवते. सांगून राहिला तिथं. आता तिच्यावर मी काय म्हणतो कसा नशिबात कोणाचं नाही का कधी कोणाला ओळखत नाही काही नाही तरी पहा ना कसा योगायोग बनवतो नशीब नाही ते आता लक्ष्मी वहिनी आणि आपले गुलाब महाराज यांनी एकमेकाला कधी पाहिलं का नाही पाहिलं ना तरी झटक्यात लग्न जमला बरोबर आहे आणि काल लग्न ओळखला आज डायरेक्ट त्यांचा हनीमून आहे पहा ना केवढ्या नशिबाने नाही तर आम्ही कम नशिबी इतक्या दिवसांनी जवळ जवळ राहतो एकमेकाला ओळखतो तरी कधी नाही म्हणत तू चल हनीमून जास्त शाळेला म्हणतो का रे कातोंड्या? हा? जास्त शाळेला म्हणतो का? तुला म्हणायचं काय आहे? काही नाही का मी इतक्या जवळ जवळ राहतो पण किती दिवसाचा विचारीन म्हणतो पण माझी ना ही मदत नाही हो ए, तू लग्न बिग्नाचं म्हणत असेल तर नाही म्हणत रे बाबा. अरे मी तसा नाही म्हणत आहो तसा मी विचारलो तर काही विचारलं आपला खपला तर खपला नाही तर पण ते चपला म्हणून चुकत होतो म्हणूनच म्हणते लग्न बिग्नाचा विचार आहे तर जमणार नाही. कारण जेवढं लग्नाचं विचारते तुझ्या जोड आहेच काय? किती पैदळ बायको आहे एवढा तरुणा टाटा माणूस डोळ्यासमोर उभा तुझ्या जवळ काय म्हणते दाखवू का
शेती आहे माझी. हो का? 2 एकर शेती आणि ते कर्जात डुबलेली. ए कर्ज माफ झाला ना मग? हो झालं. या वर्षीचं माफ झालं आणि पुढच्या वर्षीचं काय? ते बी होणार आहे. सांगून राहिलं तिथं. नाही बा, मी लग्न करीन ना तर चांगला एखादा मास्तर गिस्तर पाहिजे आणि त्याच्या संगत लग्न करीन. हो पाय पाय मास्तरच पाय हे कास्तकाराचे पुढे कुवारेच राहते नाही मास्तर पाहिजे मास्तर. आता कोणाकोणासंग लग्न करू? तू महेशाई मलाच विचारते, तू सुरेशाई मलाच विचारते, तू दिन्याई मलाच विचारते. कोणाकोणासंग लग्न करू? आणि तसंही हे कास्तकाराचे पोरं पाहिजे ते सगळे करतात डुबलेले. नाही बा, नाही जमणार मला. मी तू चांगला मास्तर गिस्तरच पाहिजे. हाही विचारते तोही विचारते तोही विचारते. बापरे 5-5 जणांचं लग्न करतेस का? एवढी डिमांड वाढली तुझी. म्हणजे साला पांठलेवाला पोरगी भेटते ना कास्तकाराच्या पोराला म्हणलं का नाहीच म्हणतात नाही. पाय पाय मास्तरच पाय. अरे इकडं घेतो म्हणजे त्या मास्तर इंजिनियर डॉक्टर आले. अच्छा, कशाच्या भरोशावर? हा माझ्या मायच्या भरोशावर. हो ही माझी माय समजलीस. बदबद पिकते शेतात तेव्हा जानते यांच्या पोटात. निर्यात धोरण खुलं करा म्हणावा मग आमच्या मुलाला कसा भाव भेटतो तर करता येते खर्चा. परदेशात निघाली गेला इकडे महागाई वाढते. सस्त्या निघाला की इथं मग खर्च घेऊन येतं काय करू का? मग सरकार एवढी योजना देते तर ते घेता नाही येत तुला? कोणत्या योजना देतो येईल कोणत्या योजना देते? मोठ्या लोकांना दारूची लायसन, मोठ्या लोकांना पेट्रोल पंप आम्हाला देते. कोंबड्या घ्या बकऱ्या घ्या उरले सुरले इंजिनचे पाईप घ्या. त्याच्या नट्यातच उधळतो सरकारच्या इंजिनचे पाईप. याला पाणी सांगते येत. मला एक सांग 100 कोंबड्या घेतलो मरी आली मेली त्याच्या का विवाह होतो त्या पिल्ल्याचा. कोणत्या योजना घेतल्या तुमच्या मस्त आहेत योजना. राशन का खाना दिन भर सोना ना घर के घर में रहना वारे मेरी लाडकी बहना. 1,500 महिना उचलतो मी. तो खाना हरामाचा. हरामाचं नाही, मेहनतीचं आहे. मोठ्याले पेट्रोल पंप मोठ्याले दारूचे लायसन द्या म्हणा कास्तकाराला. सरकारने नवीन योजना काढली पाहिजे आता. अंत्योदयवाल्यांना पेट्रोल पंप आणि बीपीएल वाल्यांना दारूचे लायसन. पहा कशी लाईन लागते शेतकऱ्याच्या घरी पोरीची ते. मास्तर पाहिजे मास्तर पाहिजे ना. मास्तराचा पगार 80,000 मास्तरींचा पगार 80,000. 1,60,000 याच्या घरी येते तरी 10 रुपयाची भाजी घेते चोचलेबाजी करते. 7ला देतो का 8ला देतो का मास्तर पाहिजे मास्तर हे ना मास्तर. अरे 133 कोटी जनतेला पोसायची हिंमत ह्या बंद्याच्या शेतकऱ्याच्या. ह्या देशात फक्त 2च देव. एक दिलमन वजा घेऊन जो सीमेवर लढतो तो आपला जवान आणि 133 कोटी जनतेला पोचतो तो शेतकरी. बाकी सब झूठ है. सरकार कोणाची असो फटाका आपला फुटला पाहिजे. मास्तर पाहिजे मास्तर सांगते तर मास्तरी. अरे वा वा वा, मानलं बा तुले. मस्त सांगतेस तू भाषण. काय रे, कोणत्या शाळेत शिकला होता? कोणत्या शाळेत नाही शिकलो पाठ केलो पाठ. वा वा वा, मानलं बा तुले. खरं सांगू तुला, तू ठुसके आहेस पण ठुसके नाहीये. मला तू आवडला. करतो का तुझा विचार करतो. हुंडा गिंड्याचं म्हणशील ना जमणार नाही बाबा. अरे कोण घेते हुंडा फुकटात लग्न करते आपण ना. ज्याच्या घरी पैशाला भरला राहते हुंडा तोच आधी घेते हुंडा समजलीस. अरे पोरगा पोरगी राहते तो हुंडा पाहिजे काय को हुसक्या झाला नवरा तर पंचफुला पाहिजे. हा म्हणतो पंचफुला. तू कर माझ्याशी एक वादा कधी होणार नाही तू जुदा कारण मी झालो तुझ्यावर फिदा. कायची खुशी ना कायचं काय एवढं पोराचं लग्न केलं तुझी कवडी तरी आली खरी घरात. एवढ्या अलमारी भरली आणि सोन्याला पैसा तरी ना तुमच्या जीव त्या सोन्याच्या मध्ये फुटल्या घरच्या घरी ठेवून अरे तुमचं तसंच आहे. दुसऱ्याच्याच मालावर तुमचा डोळा राहतो. म्हणून म्हणतात ना मोठ्या घरचा पोकर वासा वारा जाते घसा जास्त शानपण करू नको माझ्या समोर. काय त्यासाठी ना भाऊ काय पाठ्या. तुम्ही त्याची त्या गायच्या मोठ्यामध्ये व्यवस्था करून ठेवली. आणखी बाई ते मागे खुले त्याची व्यवस्था करू का? जास्त शानपण करू नको. मीच ठेवलं त्याला गायच्या कोठ्यामध्ये होता. तिथंच राहील गाई म्हशी होईल आणि शेण काढील म्हणून. पण मालकीन बाई भैया नकोच
दोन नाही पाच 3 दिवस झाले मांडवाचा दिवस हो ना? आजचा दिवस हो ना? जा, जेवण करा. नाही तर का? मी एक काम करते. कोणी म्हणत नाही का नाही नाही तर का? आता कोणी जेवायचं म्हणलं नाही तर कसं जेवण बिचारा? आई, मी जातो. मी डॉक्टर राहतो. हा? द्या. आणि 3-4 लाडू टाक ना हा. 5-6 जिलेबी टाक. हो, हो. हाते तो कोणी नाही म्हणे हो, नाही म्हणत, नाही म्हणत. मी जाऊ. अगं, काय रे? मी सांगत आहे, मध्ये कमाल करतो. मी सांगत आहे ना. मध्ये चुरचुर बोलतो. नोकरीच्या ऐपतीचा. जास्त शार्टकट करू नको या शार्ट बाटलीच्या समोर. आणि हो, तुला हात लागत आहे? हात लागत आहे? अगं, आणून देऊ? आणून देऊ? एक सांगते तुला. त्याला बिलकुल ताजं जेवण द्यायचं नाही. कालचे शिळे तुकडे आहेत ना, ते त्याच्या समोर नेऊन टाक. समजलीस सांगत होतो. आणि काय रे? ही हारा मुलाची सजावट कुणासाठी आहे? कशासाठी हे मालकीण बाई, ओहो तुमच्या सुनेचा एकटीचा हानिमून आहे तुमच्या पोराचा बी आहे पण माझ्या मुलाला त्याची गरज नाही आहे. मिळून फेका खात्याच्या गट्ट्यावर. हा मालकीण बाई ओ पूर्ण दिवसभर राबू सजवून ठेवलं ही महामारी आणि तुम्ही एका झटक्यामध्ये तोडून टाकलं अपमान नाही का आमचा शांताबाई सगळ्याचा खाजवायचा पण माझ्यासोबत खाजवायचं सांगून ठेवतो ए, हरामखोरा, या शांत बाटलीला धबधब्याचं काय चालली? निघ आत्ताच्या आत्ता. उतारे मारी जादूची हड्डी जय काली महाकाली तोड दुश्मन की नली वरचा सामान वरना खालचा सामान ओम साहब हट चल बाजू हट क्या माझी खटखट बापाने हुंडा आणून नाही दिला म्हणून मला खूप राग आलेला आहे. त्याचं मी तुझ्या शेशी कधीतरी खाते का? कशी सरळ बोल चल हो अंदर जय काली महाकाली तोड दुश्मन की नली वरचा सामान वरना खालचा सामान क्या महाबली अंदर गेली महामाया तुला भीती कशी? हे मला भीती आहे. हा, कशी? एक दिवस काय झालं तुला सांगतो पंच एक दिवस काय झालं गुरु माऊलीच्या सांगणीवरून हिने उपास केला गुरु माऊलीने उपास करायला सांगितलं हिने उपास केला हे पहिले खादाड उपास काय का म्हणून पार करून गेली म्हणजे डुबी पडली मी हिच्या जवळ गेलो पाहतो तसं मला आली सिंग मी अक्षी म्हणलो तिला वाटलं अक्षू जसं म्हणलं तशी व्यवस्थित पडली तेव्हापासून हिला वाटलं की याला काही जादू बोलायचं आमच्या घरी एक मोठा कारा कुत्रा मेला त्याची हड्डी धरून ठेवलं होतं हड्डी दाखवत जातो हिला घाबरवलं ते बघ नवरा नवरी आले. कसे येते जाता येते नंबर मस्त निवडल्याची नवरी म्हणलं नंबर जमला मस्त पटवले आमच्या माणसाला मी खबर तुम्हाला तुम्ही बोलायच्या पहिले मीच म्हणतो मस्त सजवून ठेवलो म्हणजे काहीच नाही मस्त नरम नरम टाकी हे हार कोण फेकले? कोणता कोणता बोक्या? येते आज कोण तुझ्या बोक्याला बघितलं? माझं सगळं दूध पिऊन टाकलं. कोण? बोक्यानं. हा बोक्या आला कुठून? मला माहितच होता काय? आज
नको त्यांना नाही तर आज जायचं केव्हा जायचं? नाही आजच झाली. अरे जेव्हा तुझं लग्न होईल ना तेव्हा कळेल की माझी तळमळ तुला. आपण तर लग्नाच्या पहिले जातो तुमचा काम धंदे करावं लागलं. अच्छा अच्छा मी काय म्हणतो, माझी ती गोष्ट आहे. ती सुद्धा समजलो मी. चल लवकर बोलती काही झाली दिसली. चालते वहिनी काय नाही घाई झाली सगळं तू सुद्धा चहा वहिनी ठीक आहे बोला बोला नवरा बायको तेच करतोय मी. काय म्हणतो? मी तुझ्या पाठीशी आणि हळूहळू बाबा सुद्धा तुला नीट समजून घेईल. आता हा हात धरलाय, हा हात या जन्मात काय पुढच्या 7 जन्मात देखील कधी सोडणार नाही असं वचन देतो. आणि समजा तुला कुठल्या गोष्टीची गरज भासली किंवा कुठल्या कामाची गरज भासली तर तुझ्या मदतीला मी आहे, पंचफुला आहे आणि ठुसक्या आहे. आलो मी. ठुसके राव, मी माझ्या बायकोला असं समजावून सांगितलं की तुला समजा कुठल्या गोष्टीची अडचण भासली तर तुझ्या मदतीला मी पंचफुला आणि ठुसक्या आहे असं मी तुला आता सांगितलं. ठुसका मला वाटतं ठुसका ये आहे. आहे का ये? आता जाल तुम्ही. बोला बोला नवरा बायको. मला विश्वास आहे तुझ्यावर आपल्या प्रेमावर. आणि कधी कधी मला असं वाटतं की हे सगळं आनंदाच्या भरात झालंय की काय, आणि आनंदाच्या भरात मी वेडा होतील की असं मी काय मला. म्हणत होतो? चहा कोणती बनवू? पांढरी बनवू का काळी बनवू? पंचफुला तू एक काम कर, चहा करण्यापेक्षा कॉफी कर. कॉफी मला नाही बनवता येत. नाही, एक काम कर, भांड घे, त्याच्यामध्ये दूध टाक, कॉफी पावडर टाक, तिखट मीठ हळद मीठ मिरच्या सगळं टाक. कधी सोपं भाजी होऊन जाईल ना जी. कॉफीला फोडणी टाक. अगदी तसं. तू काही कर, पण आता थोड्या वेळ तरी येऊ नको. आता आमचं नवीन लग्न झालंय ना, माझ्या बाजूबरोबर तुला मला खासगी बोलायचं आहे. जी बोला ना बाबाचं चौथीवाले कोण काम म्हणणार? तुझं सुद्धा लग्न झाल्यानंतर तुझ्यावर अशी वेळ येणारच आहे. काही सांगता का जी? बाकी काय? कोणतं दूध प्यायचे? नाही, चहा दूध गाईचं दूध असो किंवा म्हशीचं, गाईचं असो किंवा म्हशीचं. बनवतो ती मस्त बनवतो. एक नंबर बनवतो. नवरा बायको. ठीक आहे झालं. प्रश्न विचारता साला माणूस गोंधळून जातो. लक्ष्मी, मला माहिती आहे आता आईच्या डोकं फार कशीवर जाऊया आणि आपण चहा एक कप का 2 कप? अरे तुम्ही चहा घेताय मला माहिती आहे, बहिणी चहा घेतात की नाही ते. अरे मी सुद्धा चहा घेतो आणि तुझी वहिनी सुद्धा चहा घेते. हो का? तुम्ही माझी ऐका नाही का? माझ्या बायकोला कुठल्या प्रकारची मी बाळगते. हो का? जर नवरा बायकोचं बोला. एक नंबरचा लक्ष्मी तुला सांगतो, ग्रेट माणूस आणि अतिशय विरोधी माणूस. याच्यामुळेच आमच्या घरचं वातावरण थोडंफार चांगलं असतं. एक गोष्ट सांगू, तुला या सुवासिनीचं खरंच त्या परमेश्वराकडे असं मनात वाटतं की हे परमेश्वर आमच्या दोघांच्या सुखी संसाराला कोणाचंही गालबोट लागू देऊ नकोस. म्हणजे तुझं नावच लक्ष्मी नाही, कारण तू या घरची खरी लक्ष्मी आणि माझ्या आयुष्याची सुद्धा खरी लक्ष्मी. जेव्हा तुला पहिल्यांदा बघितलं लक्ष्मी तेव्हाच ठरवलं की लग्नापर्यंत तुझ्याशी. आणि जेव्हा लग्न मंडपात तू नवरीच्या वेशात माझ्याबरोबर लग्न करायसाठी 7 फेरे घेण्यासाठी आलीस तेव्हा असं वाटतं की माझ्या डोळ्यावरच माझा विश्वास बसत होता. आणि असं वाटलं की स्वर्गातली परी, स्वर्गातली अप्सरा माझ्यासमोर उभी आहे की काय. एक गोष्ट सांगू, बस माझा संपूर्ण जीव फक्त आणि फक्त मी तुझ्यावर वाढला. जीव हो वाढवा. हो
तुझ्यावर वळलाय. बरं मी काय म्हणतो, आपण सरळ चहा गच्चीवर घेऊया आणि तिथे हवं तर बोलूया निवांत. म्हणजे तुझी काही हरकत नसेल तर. चालेल. अरे चल मग, वाट कसली करते? साहेब, चहा सरळ वरती पाठवा. मला वाटतंय का तू दुनियात लेट आलीस का? चालेल लागली ना? अरे तू पडून गेले. म्हणजे आहे नको म्हणू का? कसं करून देऊ? घ्या आता तुम्ही. हे जाऊ. घे. बाबा, उठा का? प्रेम वाढते. तिकडे तोंड बघ, इकडे लाव. इकडे येऊ दे. ना, धर्म करतो ते गुड बाय. एक काम कर, तू माझ्या तोंडाला लाव, मी तुझ्या तोंडाला लावतो. हे बरं कर रे. तू आला लगन मोड्या, नाग्या मामा घरफोड्या, आता पाहते बेंडोऱ्या. अहो गं नाग्या मामा, अहो पटपट पाहते. अबे तू सांडावला त्या परश्यानं. परश्यानं का सांगतेस नाही का? वर्षाने नाही सांगवला, तुलाच त्या बाजूला लाथ मारला असतील. हा आता कोण दूध सांडवलाय ना ते आपल्याकडे ना. आई, हा तर पुरा छबीड लागे आहे. आता का होईल रे? लहानशी गोष्ट काही करायचं. आता कसं मालकीन बाई नाही सोडत बाई. कसं होईल रे? कसं होईल? नाही नाही मालकीन काय म्हणजे नको कोण? नाग्या, जा हात पाय बांधून आण त्याच्या इकडे माझ्याकडे. आणि काय रे, कुठे आहे ती लक्ष्मी? तिला सांगते ना तिच्या भावाच्या प्रताप. अहो त्याचे केले माडीवर तुला दरवाजा बी लावून दिला. असं का? मग चांगलंच झालं. तिला वरती जाऊन दिवाळी कर म्हणावं आणि मी तिच्या भावावरील होळी खेळते. जाऊ द्या ना मालकीनबाई. आता तू कोणाच्या हाती होत नाही. जाऊ दे ना. लवकर नाचाने मालकाच्या मध्ये पडायचं नसतं. समजलीस का नाही तू? समजलीस का नाही? सामान्यतः मालकीन बाई. मी सांगितलं ना तिला. तुमच्याकडून सांगत आहोत. माझ्याकडे जागायचं काय करत आहे तुला? आणि हो, दादा, काल कथ्याचे खकाटे गंजे मी बाहेर काढून ठेवलेले आहे. ते त्या परशाला पाठवते, त्याच्याकडनं घासून घ्यायचं. निघा दोघे. निघा. आम्ही काय करू? काय पाहतेस? आधी निघ. आधी निघा दोघे. आधी निघा मग त्यातही मालकीन बाई. आधी निघ ना. इकडे या. बोलवत जाताना त्याचं- इकडे या. माझं बोलणं संपलेलं नाहीये. हा, काका म्हणतात. तो घेईल आहे ना, तो जेव्हा ते गंज घासत राहील ना, तेव्हा फक्त उभं राहायचं. कसं उभं राहायचं? कसं उभं राहायचं? असं. सरळ उभी राहा, चल. हा. मग असं मालकीन उभं राहायचं. फक्त त्याच्याकडे कसं पाहत गरम राहायचं. बसत ना. काय? बापरे, मालकीनचं सुरत. फक्त